मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांची गैरसोय होते। सोबत जेवणाच्या वस्तू आणून देखील आंदोलकांना आता जेवण बनवता येत नाही, कारण सामान असलेली वाहनच आता 15 ते 20 किलोमीटर लांब उभी करण्यात आलेली आहेत। या संदर्भात आंदोलकांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। किंवा इथं जर पाऊस असला तुम्हाला तुमच्या गाडीत तिथंच झोपता येईल, म्हणून अगोदर गाड्या मराठा आरक्षणाचं वादळ मुंबईमध्ये येऊन धडकलं आहे आणि असंख्य असे मराठी बांधव आता या ठिकाणी सीएसटीएम स्टेशन जवळ थांबलेले आहेत। जेवणाची सोय आम्ही जे सोबत शिदोरे आणले, जे डबे आणले, ते आमचे गाड्यातच राहिलेले आहेत। आमच्या गाड्या जवळपास 15-20 किलोमीटर बाहेर आहेत। ते सकाळी आम्ही इथं आलो पाटलांसोबत, पण इथं पाणी नाही विकत प्यायला, इथं स्टॉल बंद आहेत, इथं वडापाव सुद्धा नाही। खाय प्यायचे आमचे प्रचंड हाल आहेत। तर आमच्या शासनाला विनंती, 2 विनंत्या आहेत। एक असं ह्या भागातलं मार्केट चालू करा, म्हणजे आम्हाला पाणी बिस्लरी विकत घेता येईल। काय जे सोबत आणले तेच खाल्लेलं आहे, राईस करून 2 सोबत आणलेल्या गोष्टी जसं म्हणालात की गाड्या फार लांब पार्क केलेल्या आहेत, तर मग दुसरा ऑप्शन काय आहे सध्या? हे असे जे मिळेल स्टॉल वर तेच खाल्लेलं। स्टॉल 1-2 चालू आहे। नाही, सध्या काय स्टॉल तर सध्या सगळं बंद होतं। आता आम्ही काय सोबत जी आमची चटणी भाकरी जी आणली ती गावाकडून, आम्ही आलो बीडून, मराठवाडा बीडून आम्ही आलो होतो। आम्ही जे सोबत चटणी आमची गाडी जवळपास इथून 5 किलोमीटर लांब आहे, तिथून आमचे सगळे 8-10 जण आमचे आहेत ग्रुप मधले, त्यांनी आम्ही चटणी भाकरी जी आणली ती आम्ही चटणी भाकरी सध्या सर्व केली सगळ्यांनी मिळून। पण आता इथं काय प्रॉब्लेम आहे, इथं बाथरूमचे प्रॉब्लेम होतं। शासनाची जिम्मेदारी त्यांची पाळतच आहे की त्यांनी इथं बाथरूमची व्यवस्था करणं। आज इथं त्याला घाण होणार एवढी की त्यांची बाथरूमची सोय नाही, काहीच सोय नाही। इथं आझाद मैदानावर इतकी घाण झालेली आहे, पाणीच पाणी सगळं। त्यांची जिम्मेदारी होती शासनाची। गृहमंत्र्यांनी पूर्ण सगळं बंद केले। जे छोटे छोटे स्टॉल असते, वडापाव खाणं, मिसळपाव खाणं, हे सगळं आज बंद, टोटली बंद आहे। सीएसटीच्या आजूबाजूला तुम्ही फिरून बघा, तुम्ही चेक करून बघा की टोटली बंद आहे सगळी सेवा। का बंद केली सेवा ही? आमचा सरळ आरोप आहे त्यांच्यावर की त्यांनी जाणून बुजून ही सेवा बंद केली आहे आणि लोक उपाशी मारून की पाटलाचं आंदोलन जे आहे की हे समज लोक वापस निघून जावा। ह्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी की जाणून बुजून षडयंत्र करून हे लोक वापस जाण्यासाठी आणि पाटलाचं आंदोलन खराब करण्यासाठी ही मुद्दाम जाणून बुजून षडयंत्र केलेलं आहे। काय खाल्लं? अजून खायचं आहे, वडापाव सुद्धा नाही खाल्ला अजून ताई। 20 किलोमीटर गाडी माझी सर, जेवण बनवणार आहे 20 किलोमीटर गेल्यानंतर अजून जायचंय। दिवसभर पावसामध्ये फिरलो, आता बी चेक करा तुम्ही ताई, दिवसभर फिरून आहे का ना, तिथं आंदोलनामध्ये थांबलो मी। हा, कधी बनवायचं आम्ही जाऊन? कॅमेरापर्सन नितीन वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।